विकासामध्ये खरोखरच आज आमचे आमदार तुकाराम काते त्यांनी चांगलं नाव कमावलेलं आहे। नळाची खास करून पाण्याची जी सोय होती ती आम्हाला पाण्याची सोय करून दिलेली आहे आणि मुख्य मुद्दा म्हणजे आमचा एसआरए आणि तो एसआरए देखील काते साहेबच करतील एवढा आम्ही एक शब्द देतो आणि काते साहेबांनी सांगितलेलं आहे का जो एसआरए करणार तो मीच करणार म्हणून। लोकांची मागणी अशी आहे, सुसज्ज आणि सज्ज माणूस त्यांना पाहिजे। जे मी असंच बोलेन फक्त की जे बाबांनी इकडे जे घाटल्याच्या विकासाची जी कामं चालू केली आहे आणि जे वर्षभरात त्यांनी ते दिसतंय बघताय ते जे 10 वर्षात जे थोडंफार जे राहिलंय, मी जास्त असं बोलणार नाही की काही खूपच असं काय राहिलं, पण जे त्यांना सुख सुविधा पाहिजेत ते मी करून देण्याचा प्रयत्न करेन असं बोल। आज येथे 153 शाखा क्रमांकमध्ये मोठ्या उत्साहात आणि जोरदार प्रचार चालू आहे आणि तसं शिवसेनेचा बालेकिल्ला हा आणि तो जो स्थानिक नगरसेवक आहेत त्यांनी अजून इथंपर्यंत म्हणावं तेवढे कामं केले नाही। एसआरएचे प्रकल्प सगळे रखडून ठेवलेले आहेत आणि आमचे काते साहेब जेव्हा गेल्या वर्षीपासून निवडून आले आहेत त्यांनी इथं कामाचा एकदम धडाका लावलेला आहे। एसआरएचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांनी हाती घेतलेला आहे आणि आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी तर त्यांच्या म्हणजे कामाला जे एसआरएचा प्रकल्प आहे त्यांनी हातात घेऊन त्यांनी पुन्हा मार्गीत लावलेला आहे। आता इकडं आमच्याकडचे एक 300 झोपड्यांचा आता एसआरएचा प्रकल्प चालू झालेला आहे। त्यांना 30 ते 40% लोकांना तिथं चेकही वाटप झालेले आहेत। त्यामुळे आमचा तो एसआरए मेन प्रश्न आहे एसआरएचा तो इथं मार्गी लागणार आहे आणि आमचे जर तन्वी काते वहिनी आहेत ते निवडून आले तर 100% ते एसआरएचं काम पूर्ण होणार आहे। हा प्रचार तर जोरातच चालू आहे। हा 153 प्रभाग आहे ना वार्ड, हा हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना हा मानणारा वार्ड आहे। त्याच्यामुळं तन्वी तुषार काते याचा येणाऱ्या 15 तारखेला विजय हा 100% आहे। CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।